नेते रामदास दादा कोळेकर, संस्थापक अध्यक्ष मल्हार महासंघ, संघर्षमयी व क्रांतिकारी सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर यांच्या वतीने जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब वनमाने व महिला जिल्हाध्यक्ष अर्चना बनगर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी 10वी-12वी शालांत बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मल्हार महासंघाच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले। यावेळी अध्यक्षांनी सेवानिवृत्त PSI पोलीस अधिकारी पांडुरंग लांडगे हे होते। यावेळी बोलताना वनमाने म्हणाले की यावर्षी सुरुवातीला थोडे विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला, परंतु पुढच्या वेळी जेवढे धनगर समाजाचे विद्यार्थी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतात त्यांचे संघटनेच्या वतीने जिंगी स्वागत सत्कार करू असे यावेळी म्हणाले। यावेळी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब वनमाने, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना बनगर, वैशाली बनगर, रामादेवी लांडगे, जयश्री होनपारखे, शहर प्रमुख बळीराम गावडे, अमोल कस्तुरे, शिल्पा आलमेलकर, सारिका मदने, चंदू घोडके, बाबण्णा वनमाने व 10वी-12वीतील गुणवंत विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अभ्यास करतो असं आई वडिलांना बोलायचं नाही, आई वडील जे सांगतील ते ऐकायचं त्यांच्या समाजाचे विद्यार्थी आज भरपूर काही शिकून सवरून निवांत बसलेले आहेत, पण त्यांना खूपच वाटचाल नाही आहे। तर यासाठी आणि बघा तुमच्या दुसरे इतर समाजाचे असते 10-20% घेतलं की त्यांना लगेच त्याला वावा करतात, त्याचं नाव लौकिक करते। तर त्याचप्रमाणे आपले विद्यार्थीसुद्धा 70, 75, 80, 90% घेतलेले आहेत, पण त्या लेकरांचं आपण नाही केलं तर कोण करणार? या उद्देशानं मी याच वर्षी काही आमच्या मल्हार महासंघटनेचे सर्व पदाधिकारी सर्वांनी मिळून निर्णय घेतला की बाबा आपण यावर्षी आपल्या समाजातील विद्यार्थी जे 70%च्या पुढे घेतलेले आहेत त्यांचे सगळ्यांचे सत्कार केले। ठीक आहे, म्हणून आम्ही सत्कार यावर्षी चालू केलं आहे भाऊजी। तर असंच तुमचा आशीर्वाद आमच्या मागे असायला पाहिजे आणि आम्ही पुढं दर वर्षाला यावर्षी कमीत कमी विद्यार्थी घेऊन आम्ही सत्कार केला आहे। पुढच्या वर्षी आता हे किती विद्यार्थी याच्या पुढे 2 शून्य लावून आम्ही सत्कार ठेवू, सगळं तुमचा आशीर्वाद असणार। थोडं बोलून मी माझा प्रस्ताव संपवतो। जय जय महाराज।
नाही नव्हते असं नाही मुलांचे एका मुलींचे एका ॲड्रेस पण आणि महिलांचे पण मी सेवानिवृत्त PSI पांडुरंग लांडगे. मी सोलापूर ग्रामीण येथून सेवानिवृत्त झालो. सध्या आता जय मल्हार संघटना यांच्यातर्फे 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना 70% जास्त मार्क मिळाले त्यांचा सत्कार समारंभ ठेवलेला आहे. त्या कार्यक्रमाच्या वेळी मी अध्यक्ष म्हणून हजर होतो. सगळ्यावेळी मुलांना मी योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांना सांगितलं की तुम्ही अभ्यासाचे नियोजन करा आणि टाईम टेबल करून अभ्यास करा. तुम्ही आता 10वीला 70-80% मार्क मिळाले म्हणून हुरळून जाऊ नका, तर अभ्यास करा. कारण काही ठिकाणी असं घडलेलं आहे की 10वीची मुलं 80% मार्क घेतात, तीच मुलं काही मुलं 12वीला नापास होतात. कारण ती काळजी करत नाहीत ना, अभ्यास करत नाहीत. त्यामुळे त्यांना सूचना केली, सगळं समजावून सांगितलं. आणि खेळ पण महत्त्वाचा आहे. खेळ पण खेळलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे आपलं शरीर तंदुरुस्त राहतं. पुढं भविष्यात पोलीस भरती, अधिकारी भरती काय पण करता येतं. त्यामुळे मी त्यांना योग्य मार्गदर्शन केलेलं आहे. मी मल्हार महासंघ सोलापूर जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब परमाने. आज रोजी या ठिकाणी आम्ही आमच्या समाजाचे 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवलेलं होतं. जे विद्यार्थी आमच्या समाजामध्ये 70%पेक्षाही जास्त मार्क गुण घेतलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही यासाठी ठेवलं की आमच्या समाजातही काही विद्यार्थी हुशार आणि होतकरू कष्टकरू सगळ्यात आहेत आणि त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आज आम्ही सत्कार ठेवलेला आहे. आणि इथून पुढं यावर्षी आता एक 10-20 विद्यार्थ्यांचा आम्ही सत्कार केलेला आहे. पण हे पहिलं वर्ष आहे, त्यासाठी यावर्षी कमीत कमी विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे. पुढच्या वर्षी कमीत कमी आम्ही 500 विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहोत आणि तेही 10वी आणि 12वी इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये धनगर समाजाचे मुलं जरा व्यवस्थिततेने गुण कुठल्याही ह्याच्यामध्ये चांगली कामगिरी केले तर त्याबद्दल त्यांचा आम्ही सत्कार करणार. त्यांचा अभिमान आणि त्यांचं करिअर काढण्यासाठी परत कुठं काय कमी असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आम्ही झटणार आहोत. आणि समाजामध्ये अन्याय अत्याचार काही होत असेल तर त्या ठिकाणी आमची मल्हार महासंघ संघटना ही धावून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि समाजाला पाठबळ आणि पाठिंबा आम्ही आणि माझे भगिनी सर्व मिळून त्यावेळेस कुठल्याही विचार न करता आम्ही धावून जाणार आहोत आणि समाजाला मदत करणार आहोत. एवढं करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय मल्हार.